मित्रो नमस्कार. AV9 मराठीच्या निवडणूक गप्पा या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रो, आजचा जो विषय आहे तो आपला मित्रपक्ष. जर का आपण राज्यामध्ये बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि खास करून आपण ईश्वरपूर नगरपरिषदेसंदर्भात चर्चा करतोय. आणि ईश्वरपूर नगरपरिषद संदर्भात जे काही पक्ष येत आहेत, इकडं महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल. आता महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, आणि इकडं महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे काही जे मित्रपक्ष आहेत. तर या मित्रपक्षांची काय भूमिका आहे किंवा कशा पद्धतीचं सध्या त्यांच्यामध्ये वातावरण आहे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात सर आहेत. सर, स्वागत आहे आपलं AV9 मध्ये. अगोदरच आमदार जयंत पाटील यांनी उमेदवार घोषित करण्यासाठी आघाडी घेतलेली आहे. मात्र इकडं महायुतीत बघितलं तर अजून काही तसे चिन्ह दिसत नाहीत आणि सध्या आपण मित्रपक्षांच्या वरती चर्चा करणार आहोत. तर काय एकंदरीत वातावरण आहे सध्या? मित्रपक्ष ह्या मुद्द्यासंदर्भात चर्चा करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राज्यपातळीवरती राज्यात सत्तेत येण्यासाठी ज्यावेळेला युती किंवा आघाडी होते, त्याचा अर्थातच स्थानिक समीकरणानुसार त्यामध्ये बदलही होतो. असा निर्णायक आणि महत्त्वाचा नोंद घेण्यासारखा बदल जो उरण ईश्वरपूर शहरामध्ये आहे तो म्हणजे राज्यपातळीवरची जी विकास आघाडी तुम्ही आत्ता उल्लेख केला, तर त्या विकास आघाडीचं उरण ईश्वरपूर शहरातलं जे रूप आहे ते म्हणजे प्रामुख्यानं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस की ज्याचं नेतृत्व आमदार जयंत पाटील आणि त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील करत आहेत, हाच पक्ष इथे पक्ष म्हणून लढेल. आता राज्यपातळीवरचे त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यामध्ये औपचारिकदृष्ट्या काँग्रेस आहे, त्यानंतर उबाटा आहे. पण काँग्रेसच्या नेत्यांचा आणि आमदार जयंत पाटलांचा वाद आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची मालकी कुणाची ह्याबद्दल माध्यमांमध्ये सातत्याने चर्चा होते. आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही अशी भूमिका घेऊन ॲडव्होकेट रविकिरण कोळेकर हे त्यांचे निरीक्षक आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की काँग्रेस उरण ईश्वरपूर शहरामध्ये स्वतंत्रपणे लढणार आहे आणि नगराध्यक्षपदासाठी कायम आंदोलनात सक्रिय असणारे शाकीर तांबोळी आणि ओबीसी समाजाचे नेते नंदकुमार कुंभार हे दोघं इच्छुक आहेत. अर्थात त्यावेळेला जे उपस्थित नेते होते त्यामध्ये बोरगावचे जितेंद्र पाटील, राजेंद्र शिंदे, इस्लामपुरातले विजय पवार आणि ॲडव्होकेट आकिब जमादार हे नेते उपस्थित होते. पण हे काँग्रेसचा विषय असा आहे की ह्यातले विजय पवार हे सातत्यानं जयंत पाटील विरोधक अशी त्यांची प्रतिमा आहे. जितेंद्र पाटील बोरगावचे आहेत, त्यांनी तर आमदारकीची निवडणूक जयंत पाटलांची विरोधात लढलेली होती आणि बोरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आणि ग्रामपंचायतीच्या वेळासुद्धा जयंत पाटील समर्थक आणि जितेंद्र पाटील समर्थक हे एकमेकाच्या विरोधात असतात. त्यामुळे राज्य पातळीवरचा मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्ष जो आहे तो ह्या घडीला तरी शरदचंद्र पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिच्याबरोबर राहील असं आज तरी म्हणता येत नाही. आता त्यांचा दुसरा मित्रपक्ष आहे जो उबाटा शिवसेना, तर या शिवसेनेचे एकमेव नगरसेवक शकील सय्यद हिता आहेत. त्यांची तक्रार तीच आहे, आपल्याला विश्वासात न घेतलेली, आणि त्यांनी तर निर्णयच घोषित केला आहे की शहराला नवीन चेहरा हवा आहे आणि त्यामुळे मतदारांना मत मानधन न देता निवडून आलेला मी नगरसेवक आहे, त्यामुळे लोक मला नगराध्यक्षपदी स्वीकारतील. म्हणजेच राज्यपातळीवरची जी विकास आघाडी आहे ती व्यवहारात उरण ईश्वरपूर शहरामध्ये आमदार जयंत पाटील आणि प्रतीक पाटील यांचं नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरती शहाजी बापू पाटील असतील, खंडराव जाधव, ॲडव्होकेट धैर्यशील पाटील, संदीप पाटील, बरेच नेते आहेत राष्ट्रवादीचे. ह्या सगळ्या स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे काम चालेल. अर्थात एकांगी जरी लढावं लागत असलं तरी काही मुद्द्यावरती ह्या घडीला आमदार जयंत पाटील समर्थकांनी आघाडी घेतलेली आहे. एक म्हणजे त्यांनी उमेदवार घोषित केलेला आहे, दुसरं त्यांच्या बूथ न्याय कार्यकर्त्यांच्या 1-2 बैठका झालेल्या आहेत. म्हणजे परत त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आहे तो पण मला वाटतं उद्यापासून सुरू होईल. त्यामुळे आणि काही ज्यांना नक्की उमेदवारी मिळणार असं वाटतंय त्या काही उमेदवारांनी अप्रत्यक्षरित्या प्रचारही सुरू केलेला आहे.
त्यामुळे संघटितपणे ह्या घडीला किंचित वन स्टेप आहेट ज्याला असं म्हणू, असं ह्या आघाडीचं वातावरण आहे. आता सध्या जर का बघितलं तर जे आमदार जयंत पाटील यांची महाविकास आघाडी आहे त्यांचं चित्र कुठंतरी स्पष्ट झाल्याचं दिसतंय. आता थोडक्यात नगरसेवक वगैरे उद्या ते फायनल करतील किंवा त्यांच्या मुलाखती सुरुवात होतीलच. मात्र दुसरी जी त्यांची विरोधी जी मूठ आहे किंवा महायुती आहे, तर महायुतीमध्ये अजून नगराध्यक्षपदाचा उमेदवार फायनल नाही. तशी चर्चा आहे, मात्र अधिकृतरित्या जे जाहीर करावं लागतं तसं बिलकुल दिसत नाही. आणि नगरसेवक आहे ती थोडीशी लांबचीच गोष्ट आहे अजूनपर्यंत. आता सध्या चित्र असं आहे की भाजपनं पण काही मुलाखतीला सुरुवात केलेली आहे. इकडं निष्कांत पाटील यांच्या माध्यमातून काल मुलाखती झाल्या ईश्वरपूर संदर्भात. आणि जे शिवसेना आहे त्यांचं अजून काही थोडं म्हणजे काल आनंदराव पवार यांची सभा देखील झाली असं कळतंय. अजून ह्यांच्यात काय वातावरण, जे मित्रपक्ष आहेत, शिवसेना आहे, भाजप आहे किंवा अजितदादा यांची राष्ट्रवादी आहे, काय यांच्यात वातावरण सुरू आहे? मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे राज्य पातळीवरची जी युती आहे ती व्यवहारात स्थानिक पातळीवरती नाव बदलू शकतं. तसं भुवनेश्वर शहरामध्ये राज्य पातळीवरचे युतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी विकास आघाडी असं नाव केलेलं आहे. म्हणजे काय आहे, लोकांना निवडणूक घोषित झाल्यानंतर जे निर्णय पटापट अपेक्षित होतात त्याची गती थोडीशी ह्या मंडळींच्याकडे स्लो आहे, पण त्यांच्या हालचाली सुरू नाहीत असं त्याचा अर्थ नाही. 1-2 मिनिट थांबवतोय मी. पण ह्यांची गती जरी स्लो असली तरी आमदार जयंत पाटील हे पुढे निघून गेलेले आहेत, कारण त्यांनी आघाडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये. त्यांना ॲक्च्युली जास्त दिवस, एक 5-6 दिवस का होईना जास्त मिळालेले आहेत. नाही, मी आधीच सांगितलं की नगराध्यक्षपदाचा उमेदवार मी त्यांनी आष्ट्याला पण उमेदवार घोषित केलेला आहे. विशाल शिंदे यांची उमेदवारी घोषित केलेली आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आमदार जयंत पाटील समर्थकांच्या मध्ये जयंत पाटील हे नेते आहेत आणि बाकीचे सगळे कार्यकर्ते आहेत. आणि त्यामुळे अंतिम निर्णय म्हणजे ही प्रक्रिया होईल, समजा मुलाखती होतील, त्यानंतर एखादी सुकाणू समिती असेल, त्याचा फीडबॅक ते जयंत पाटलांना देतील. पण सगळ्या इच्छुकांची पण भूमिका हीच आहे की आमच्या बाबतीमध्ये आमदार जयंत पाटील सांगतील तो शब्द प्रमाण. युतीमध्ये थोडंसं गणित वेगळं आहे की युतीमध्ये एकमुखी नेतृत्वाऐवजी बहुमुखी नेतृत्व आहे. म्हणजे पाचामुखी परमेश्वर तसं कारण ते वेगवेगळ्या गटाचे नेते आहेत. म्हणून मी म्हटलं की त्यांच्या हालचाली सुरू नाहीत असं नाही. म्हणजे आता अनौपचारिकरित्या नगराध्यक्षपदासाठी त्यांनी विश्वास डांगेंचं नाव जवळजवळ फायनल केलेलं आहे, पण त्या नावाची एक औपचारिक घोषणा व्हायची आहे. म्हणजे त्या तपशिलात जाण्याआधी प्राथमिक पातळीवरती विकास आघाडीत कुठल्या पक्षाचे कोण नेते आहेत हे आधी सांगतो मी. भारतीय जनता पक्षामध्ये विश्वास आणि चिमण डांगे, त्याचबरोबर सम्राट आणि राहुल माडिक आणि विक्रम पाटील भाऊ हे भाजपचं नेतृत्व स्थानिक पातळीवरती करतात. तर राष्ट्रवादीमध्ये निष्कांत पाटील, जयवंत पाटील आबा, संजय कोरे आणि केदार पाटील हे नेतृत्व करत आहेत. तर शिवसेना शिंदे गटामध्ये आनंदराव पवार आणि सागर मलगोंडे हे नेतृत्व करत आहेत. आता ह्या स्थानिक विकास आघाडीचं राज्य पातळीवरचं जे नेतृत्व आहे ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समेत ह्या सगळ्या नेत्यांची एक बैठकी झालेली आहे. जागा वाटपासाठी सुद्धा त्यांच्या रोज चर्चा चालू आहेत. म्हणजे आत्तापर्यंतच माध्यमातल्या बातम्या बघितल्या तर साधारणपणे 5 वेळा बैठका झाल्या. तर ह्या 5 वेळच्या बैठकामध्ये रुसवे फुगवे, एकमेकांचा फोन रिसिव्ह न करणं, मेसेजद्वारे ते एकमेकाशी बोलणं, ह्या प्रकारांची पण बाहेर चर्चा होतच राहते. म्हणजे मी तर गमतीनं असं म्हणतो की हे जे सगळे आत्ता मी स्थानिक विकास आघाडीतली युतीच्या नेत्यांची नावं घेतली, हे सगळे भविष्यामध्ये 2029ला आमदारकीसाठी जे संभाव्य उमेदवार आहेत स्वतः. आणि त्यामुळे मग पुढे जर आपल्याला आमदारकी लढवायची असेल तर आपला ईश्वरपूर ह्या तालुक्यातल्या महत्त्वाच्या शहरामध्ये पाया मजबूत पाहिजे. यासाठी म्हणून तो जागांचा आग्रह सुरू आहे. जागांचा आग्रह सुरू असताना त्यातल्या पण ज्यांना खात्री आहे बहुतेक दोन्हीकडच्या, म्हणजे राष्ट्रवादी काय आणि विकास आघाडी काय, ज्यांना उमेदवारीची खात्री आहे अशा मंडळींनी संपर्क मोहीम ही जोरदारपणे सुरू केलेली आहे. ते घर टू घर भेटत आहेत. फक्त आत्ता काय झालं आहे, जागा वाटपाच्या बाबतीमध्ये म्हणजे
तात्विक पातळीवरती आपण एक राहिलं पाहिजे, आपण एकजुटीनं लढलं पाहिजे, ह्याबद्दल त्यांचं सगळ्यांचंच एकमत आहे. पण व्यवहारामध्ये मी गमतीनं असं म्हणतो की त्यांचं एकजुटीचं स्वबळ आजमावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे एकजूट करताना पण आपलं स्वबळ तिथं जास्त असलं पाहिजे. तेव्हा ती लढाई आहे ती जागा वाटपाच्या संदर्भात नाही. अगदी म्हणजे 1-2 बैठकीमध्ये रयत क्रांतीचे नेते जे आहेत, आमदार सदाभाऊ खोत नाराज आहेत. त्यांना असं वाटलं की आपल्याला अदखलपात्र ठरवत आहेत, त्यामुळे दखलपात्र ठरावं ह्यासाठी तिकडे सगळ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत. कारण का रे, खरं इच्छुकांची संख्या जेवढी प्रचंड आहे की जागा आहेत, मला वाटतं 15 प्रभाग आणि 30 जागा आहेत आणि 31वा नगराध्यक्ष धरला. म्हणजे थोडक्यात नगरपालिकेत जाण्यासाठी जागा उपलब्ध आहेत एकूण 31 नगराध्यक्ष सहित. आणि सगळीकडच्या इच्छुकांच्या आजपर्यंत माध्यमात आलेली आकडेवारी जर लक्षात घेतली तर 350+ एवढे इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत शेव होत राहणार. पण आता तुम्ही ह्या क्षणी विचाराल तर ह्या क्षणी आमदार जयंत पाटील गटानं निवडणूक प्रक्रिया आणि प्रचाराची यंत्रणा आहे त्यामध्ये दे आर स्लाइटली आहेड. म्हणजे ह्या विकास आघाडीपेक्षा थोडेसे पुढे आहेत. अर्थात ह्यांच्याकडे मी सांगितल्याप्रमाणे नेत्यांची गर्दी असल्यामुळे आणि ह्या गर्दीला आपल्याला सोयीचा निर्णय एकमेकाला घ्यायला होणं ह्यासाठी हा दबाव तंत्राचा भाग आहे. पण अंतिमता बहुतेक 1-2 दिवसामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांची बैठक होईल. कारण तुटेपर्यंत आणू नये हे त्यांना कळण्याचं महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे सत्तेचं सिमेंट, की ह्या सगळ्या घटकांना सत्तेचं सिमेंट हे बांधून ठेवेल, एकत्र ठेवेल आणि मग निर्णायक लढाई जी आहे ते आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस विरोधामध्ये ह्या 4-5 नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची विकास आघाडी अशीच होणार. आणि नगराध्यक्षपदाची जी निवडणूक आहे ती राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे विरुद्ध ह्या विकास आघाडीचे विश्वास डांगे अशीच होणार. हे जवळपास क्लिअर आहे. तर मग कसं आहे, ह्या नगराध्यक्षपदाच्या लढतीचे रंग वाढवण्यासाठी म्हणून शिवसेनेच्या शकील सय्यदांची उमेदवारी येऊ शकते. बऱ्याच वेळेला आक्रमक भूमिका घेणारे शकील तांबळे त्यांची लढत येऊ शकते. कारण मग एवढं वाचतेच गावात तर आपण पण असावं, म्हणजे वरात कुणाची का असताना नाचायला आपण पाहिजे असं आणखीन काय 4-2 उमेदवारांना वाटलं तर तेही घडू शकतं. म्हणजे वरकरणी थेट सरळ वाटणाऱ्या नगराध्यक्ष लढतीचे रंग अशा प्रकारे वाजपवाली काही मंडळी सामील झाली तर आणखीन वाढू शकतात. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणेच आपण देखील हा विषय तुटेपर्यंत ताणायला नको. आपण शेवटाकडे जाऊयात. आता परिस्थिती अशी आहे की इच्छुक पण फार आहेत नगराध्यक्ष पदासाठी. तर काय जे गुडघ्याला बांधून बसलेले आहेत त्यांची काय म्हणजे अवस्था आहे किंवा आता काय इच्छुकच आपल्या नेत्यांना मेळावे घ्यायला लावत असल्यामुळे जसं राष्ट्रवादी काँग्रेसचे बूथ निहाय 2 वेळा बैठका झाल्या त्याच पद्धतीनं कालच आनंदराव पवार समर्थकांची बैठक झाली. आज जयवंत पाटील आबा यांच्या समर्थकांची आष्टानाक्यावरती बैठक आहे. त्यामुळे ह्या हालचाली ह्या सुरू राहणार. पण मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 31 जागासाठी 300-350+ इच्छुक असल्यामुळे अलीकडे एक नवीन ह्या निवडणुकीत माध्यम मिळालेलं आहे ते म्हणजे सोशल मीडिया. त्यातल्या बऱ्याच जणांनी फिक्स नगरसेवक, मीच तुमचा भाऊ अशा प्रकारच्या घोषणा टाकत सोशल मीडियातनं ऑलरेडी म्हणजे सगळी प्रक्रिया अर्ज भरायची सुरू व्हायच्या आधीच त्याने आपापला प्रभाग निश्चित करून प्रचारही सुरू केलेला आहे. आणि प्रामुख्यानं ह्या 2 आघाड्याकडे जे इच्छुक आहेत त्यांना मात्र काही सांगता येत नाही. त्या बाबतीत मी तुम्हाला एक गंमतशीर विनोद सांगतो. एका हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांना फोन आला की मी तुमच्याकडे वसंतराव पाटील म्हणून ॲडमिट आहेत आणि त्यांची प्रकृती आता कशी आहे. डॉक्टर म्हणजे त्यांची तब्येत चांगली आहे, त्यांचा BP स्थिर आहे, शुगरमध्ये सुधारणा होते आहे आणि आपण त्यांना 1-2 दिवसात डिस्चार्ज देऊ. आणि मग डॉक्टर म्हटले तुम्ही वसंतराव पाटलांची चौकशी करताय, तुम्ही वसंतराव पाटलांचे नातेवाईक आहे का. ते म्हणले आम्ही वसंतराव पाटलांचे नातेवाईक नाही, मी खुद्द स्वतःच वसंतराव पाटील आहे. इथं दवाखान्यात काय चाललंय स्टाफ मला कोणच काय सांगेना म्हणून मी थेट तुम्हाला विचारलं. आता बऱ्याचशा इच्छुकांची अवस्था अशीच आहे की स्टाफ काही सांगत नसल्यामुळे थेट नेत्यालाच विचारायची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. चांगली फेऱ्या वाटल्या. हा, पण आता इंटरेस्टिंग मोडवरती इलेक्शन येऊन पोचलेली आहे. तर आता या सगळ्यामध्ये आता शेवटचा प्रश्न करतो. कोण इच्छुक आहेत, कोणाचे आघाडी डिक्लेअर झालेले आहेत, कोणाचे उमेदवार डिक्लेअर आहेत, कोणाचे अजून नाही आहेत, यामध्ये जनतेची काय मनस्थिती आहे.
नाही, या जनतेची जी मनस्थिती असते ती प्रामुख्यानं नगरसेवक कोण होतोय किंवा कुठल्या गटाचा होतोय ह्यापेक्षा असं म्हटलं जातं बघा की धनदांडग्यांच्या राजकारणामध्ये गरिबांचा हाल होतं, पण हे निवडणुकीच्या बाबतीमध्ये खरं नाही आहे. धनदांडग्यांच्या लढाईमध्ये गरिबांचा भाव देखील चांगलाच वधारतो असं माझं निरीक्षण आहे. त्यामुळे ह्या धनदांडग्यांच्या लढाईमध्ये नागरिक म्हणून नागरिकांची जी मागणी असते ती आपल्या नागरी समस्या सुटाव्यात. चांगले दर्जेदार रस्ते असावेत, चांगली गटारं असावीत, पिण्याच्या पाण्याची सोय उत्तम प्रकारची असावी, शैक्षणिक सुविधा चांगल्या असाव्यात. हा नागरिकांचा एक हिडन जाहीरनामा असतो. पण ते कसं होतं आहे की एकदा ते सगळं निवडणुकीचं प्रकरण वाजायला लागलं की नाही की हे नागरी प्रश्न वगैरे मुद्दे बाजूला पडतात आणि मी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे सामान्य नागरिकाचा भाव देखील वधारतो. तो ह्या निवडणुकीमध्ये किती वधारतो ते आपण बघत राहू. तर नक्कीच आपण बघितलं की हे होते प्राध्यापक डॉक्टर संजय थोरात सर. आपला मूळ विषय होता तो मित्रपक्ष आणि मित्रपक्षांची जी काय भूमिका आहे नगर परिषदेसंदर्भात ते आपण बघितली. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना. तर काँग्रेस आणि शिवसेना याची राष्ट्रवादीपासून जे तोंड आहे ती विरोध दिशेला असलेले आपल्याला बघायला मिळतं. आणि महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि जी काय शिवसेना आहे यांच्यामध्ये अजून तंत्र जुळलेली किंवा अजून विचार विनिमय सुरू असलेला आपल्याला बघायला मिळतोय. तर अशी काही अवस्था ईश्वरपूर नगर परिषदेसंदर्भात मित्रपक्षांच्या असलेल्या आपल्याला बघायला मिळत आहे. लवकरच भेटू. सध्या इथंच थांबतोय. धन्यवाद. नमस्कार. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.